सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ अनिता प्रकाश डोंगरवाल, अध्यक्ष सावित्री शक्तिपीठ गोंदिया। आम्ही सावित्रीच्या लेकी सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र अंतर्गत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्राचा व कार्याचा आढावा घेऊन विविध उपक्रम राबवित असतो। 11 एप्रिल क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचा जयंती दिवस। क्रांतीसूर्यांना मी विनम्र अभिवादन करते। महात्मा फुले यांची अखंडाती काव्यरचना यावर मी प्रकाश टाकीत आहे। अखंड रचना करताना त्यांचा मूळ उद्देश सामान्य जनांना आपल्या हक्काबद्दल जागृत करणे, त्यांची होणारी पिळवणूक समोर आणणे, तसेच सामान्य जनतेने जागृत होऊन विद्या संपादन करणे हा होता। क्रांतीसूर्यांची काव्यरचना। स्त्री पुरुषे सर्व कष्टकरी व्हावे, स्त्री पुरुषे सर्व कष्टकरी व्हावे, आनंद पोसावे आनंदाने, कुटुंब पोसावे आनंदाने, नित्य मुली मुला शाळेत घालावे, नित्य मुली मुला शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास, सार्वभौम सत्य स्वतः आचरावे, सार्वभौम सत्य स्वतः आचरावे, सुखे वागवावे पंगू लोका, सुखे वागवावे पंगू लोका। अशा वर्तनाने सर्व सुख द्याल, अशा वर्तनाने सर्व सुख द्याल, स्वतः सुखी व्हाल ज्योती म्हणे, स्वतः सुखी व्हाल ज्योती म्हणे। चला तर या महामानवाची जयंती समारोह साजरी करण्यात सर्व एकत्र येऊया आणि मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा जयंतीचा कार्यक्रम पार पाडूया। जय ज्योती जय क्रांती।